आमची गुरुदेवता कलावती माता, आमची गुरुदेवता कलावती माता. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर, धन्य श्री हरी मंदिर आनंद भुवन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बेळगाव निवासी परमपूज्य श्री कलावती देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पॉडकास्ट मालिकेतील आजच्या भागात मी सौ गौरी गोठिवरेकर तुम्हा सर्वांचं अगदी हार्दिक स्वागत करते. परमपूज्याईंनी सेवा कशी करावी, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय याविषयी आपण मागच्या भागात गुरुनाथ दादांकडनं ऐकले. अजून आईंविषयी जाणून घेण्यासाठी आईंनी अजून काय काय बोध केला, आईंच्या आठवणी हे आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्यासाठी आजच्या भागात परत आपण गुरुनाथ दादांना आपल्याकडे आमंत्रित केलं आहे. या गुरुनाथ दादा, तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार दादा. मागच्या भागांमध्ये तुम्ही सांगितलं तेव्हा असं लक्षात आलं की आईंनी प्रपंच सोडून परमार्थ करा असं सांगितलेलं नाही. म्हणजे आईंचा बोध तसाच असायचा की आधी त्यांना प्रापंचिक लाभाचा गुळ आई लावायच्या. तर मग आईंनी प्रत्यक्ष संसारिकांना त्यांच्यासोबत राहून किंवा कशाही प्रकारे कसं काय म्हणजे अशी त्यांचे संसाराची घडी बसवली वगैरे असे काही उदाहरणं आहेत का, ती आम्हाला सांगा ना. परमपूज्य आईंच्याकडं 90% ऑफ आम्ही जे गेलो ते संसार कसं करायचं हे शिकायलाच. परमार्थाचं लाईन लागायला खूप उशीर आहे, पण प्रपंचात तरी. आणि दासबोधात म्हटलं त्याने, आधी प्रपंच करावा नेटका, असं त्याने पण सांगितलेलं आहे. आईने तर स्वच्छ सांगितले, प्रपंच तुम्ही कुठे गेला तरी सुटलेलं नाही. तू एकटाच जरी बायको मोलाला सोडलं तर प्रपंच सोडल्यासारखं होते का रे, असं आईंचं म्हणणं होतं. आणि प्रपंच सोडून परमार्थ करतो ह्याच्यावरती हाणतच होत्या. तर एक दिवशी ह्या प्रपंचाच्याबद्दल सांगायचं म्हणजे तर एक दिवशी माझ्या आईला वैराग्य उत्पन्न झालं. ह्या संतांना बघितल्यानंतर आम्हाला त्यांचे कॉस्ट्यूम, जे काय कपडे परिधान करतात ते आपण धारण करायचं. त्यांनी काय काय आपल्या अंगावर वापरतात ते आपण वापरायचं. ही एक फॅड निर्माण होते. माझी आई गेली, बाजारातनं एक पांढरी साडी आणली. भजनाला जायला लागल्यानंतर परिणाम झाला, पांढरी साडी आणली आणि सगळे दागिने काढून ठेवली आणि काळ्या एक दोऱ्यामध्ये काळे मणी बांधून घेऊन, ते मंगळसूत्र बांधून घेऊन हरिमंदिरात गेली. त्यावेळेला इतकी गर्दी नसायची, तरीही हॉल फुल भरलेला असला तरी आई सगळ्यांच्याकडे व्यवस्थित बघायची. आणि ही तिसऱ्या लाईनमध्ये बसलेली. बघितल्या सगळ्यांच्याबरोबर ते काय प्रवचन करायचं प्रवचन झालं, ते तर काही बोलल्या नाही. आणि म्हणाल्या की मदलूरला बोलव, म्हणजे मदलूर वहिनीला. मदलूर दादा ऑलरेडी आत बसलेले आणि ते एक पांढरं फाटकं पायजमा आणि एक फाटकं शर्ट घालून त्यांनाही वैराग्य उत्पन्न झालं. दोघेही त्या दिवशी ते येऊन ते सेवा करत बसले. एक मोठा पुठ्ठा असायचा, त्या पुठ्ठा मांडीवर ठेवायचा, त्याच्यावरती पेपर ठेवून लिहायचं, असं ती पद्धत होती. ते लिहून बसलेले आणि ही आली की, आणि आई येऊन बसल्या. मग आईने तिला विचारलं, काय झालं, चोरी झाली किंवा तुझ्या नवऱ्याने तुला मारहाण केलं, काय झालं असं विचारलं. ते काय झालं नाही, मी बरोबर आहे का, असं काय विचारायला लागलं आहे. नाही, अवतार बघितलीस काय तुझं,
कपडे बदलले, साडी नेसलं, अंगातले दागिने काढले तर आई व्हायला येते. आणि हा तुझा नवरा. आणि हरिमंदिरात फाटके कपडे घालून येऊन वैराग्य दाखवायला येते. तू काय घेऊन आलास रे? मधलूरला विचारले. मी ते मला त्यांच्याकडे एक TVS होती. TVSवरनं दोघेही घरी जायचं आता. चांगलं पॅन्ट शर्ट आणि कोट घालून ये म्हणे. वडिलांना पॅन्ट शर्ट आणि कोट घालून ये आणि हिला सगळे दागिने घालून नवीन क्वाईट छानपैकी जरीची साडी नेसून मला येऊन भेटून जायचं असं सांगितले. आणि आई सांगते खरंच ते केले मी. आणि ते पांढरी साडी जी काय आईने घेतलेली होती ती घडी घातलेली अजून तशीच आहे आमच्या घरी. ती काय परत उघडली नाही ती. कारण का तर त्या वैराग्याचं खरं अर्थ तिला समजलं. आणि आईने असलं काही तुमचे शानशोकी करायला परमिशन नाही. किचनमध्ये तुम्ही कसं असायला पाहिजे बायकासाठी. प्रपंच म्हटलं तर बायकासाठी अशी गैरसमजूत आहे. म्हणून किचनमध्ये कसं असायला पाहिजे. तर आई आज तुमच्यासाठी काहीतरी करून घेऊन येते की. माझी आई म्हणणार काय करून घेऊन येतेस म्हणतेस तू. चपाती भाजी करून घेऊन येऊ काय. चपाती भाजी करतेस बरं का. भाजी कोणती करणार आहेस तू. भाजी आई भेंडीची करते. भेंडीची करू का. केव्हा आणलीस भेंडी. हां महत्त्वाचं लक्षण काय आहे भेंडी केव्हा आणलेली आहे ते. आणि त्यावेळेला फ्रीज वगैरे काय नव्हतं बाई. आणि भेंडी केव्हा आणलेली आहेत 4 दिवस झाले. आणि त्याची भाजी करणार तू ते ताजी पाहिजे की ग. तू चिरणार कशी ती. हां मऊ पडून गेलेले असतात ते. हां भेंडी आणायची पद्धत माहिती आहे का तुला. मग भेंडी आणायची कशी ते कवळे कसे असतात. आणि आणल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीच भाजी करायला पाहिजे तेव्हाच आणा. 8 दिवस ठेवून भेंडी करायची भाजी करायची नसते असं वगैरे तत्त्वज्ञान सांगून. बरं कुठल्या साईजने चिरतीस ते. आम्ही गोल गोल चिरतो. असं सरळ चिरतो. आणि तर जाड असू नये आणि एकदम पातळी असू नये. भाजी करणार असलीस तर मग ते त्याप्रमाणे चिरून असायला पाहिजे. कशावर चिरतीस. विळेने चिरतीस की चाकूने चिरतीस. नाही विळेने चिरते. बायकाने विळेने चिरायचं असं तिला ते टर 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 ते चिरून. बरं आणि त्याला काय काय घालतेस. मग फोडणी देते आणि त्याच्यात ते घालते आणि मिरच्या पण घालते आणि गरा 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 फिरवते. त्याला हे करून फ्राय करून भाजी करते. आणि काय असं आमची आई म्हणाली. तेच म्हणते ग तेच. तू कसं करतीस हे सांग मला. आधी काय नंबर 1 काय करायला पाहिजे. नंबर 2 काय करायला पाहिजे. नंबर 3 काय करायला पाहिजे. नंबर 4 काय करायला पाहिजे सांग म्हणाले. म्हणजे नंबर 1 म्हणजे काय. हां असं होय म्हणाली. भाजी चिरून घेते. गुड. मग नंबर 2 बुट्टी ठेवते चुलीवरती किंवा स्टोववरती बुट्टी ठेवते. नंबर 3 तर त्याच्यात तेल घालते. नंबर 4 मग ते फोडणीचा डबा उघडते आणि त्याच्यात मोहरी टाकते. नंबर 5 मग त्याच्यात जिरे टाकते. 1 मिनिट म्हणाल्या. मी तुला का विचारायला लागले तर तुमचं प्रपंचामध्ये लक्ष नसते म्हणून विचारायला. प्रपंची असावे लक्ष परमार्थी असावे दक्ष असं शास्त्र आहे. परमार्थामध्ये गुरु काय बोलतोय त्याच्याकडं 1% लक्ष असायला पाहिजे. तो कुठं इशारा करायला लागले तिकडं तुमचं लक्ष जायला पाहिजे. आणि प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टीवरती लक्ष असायला पाहिजे. अगं हितपर्यंत आता सगळं सांगितलीस. स्टोव पेटवलेलं सांगितली नाहीस म्हणाल्या. मोहरी कशी फुटणार तुझी. बरं मग जिरे घालते. फुटते नंतर जिरे घालते. जिरे घातल्यानंतर ते भेंडी घालते आणि परतवते. त्याच्यात चिकटपणा असतोय म्हणाले.
भेंडी ते चिकटपणा नसावं तर त्याप्रमाणे चिरायला पाहिजे. म्हणजे तुझ्या विळीला म्हणा, ह्याला म्हणा, पाणी कुठेही लागलेलं नसावं, तेव्हा ते जरा होते. तरी तू घातलीस परतायला तर ते चिकट होते. ते चिकट होऊ नये म्हणून काय करतेस म्हणाले. मग नाही माहीत नाही, आई म्हणाले स्वच्छ. मग आई म्हणाले थोडंसं लिंबू पिळायचं. ते परतच असताना थोडंसं लिंबू पिळायचं, ते सुटतंय आणि परतलेलं छान भाजी होते. ते परतवलीस, सगळं झालं, त्यानंतर काय करतेस. ते आई सारस्वत, खोबऱ्याशिवाय काय आयटम नाही त्यांचं, म्हणून त्याच्यावरती खोबरं पेरते हे सांगितले नाही माझे. आम्ही देशस्थ, काहीतरी करायचं आणि पोटात घालायचं, आणि खोबरं नको घालायला. बरं, हां हो बरं आई खोबरं घालते हां म्हणाली ही. बर आता खोबरं नारळ कसं आणतीस. दुकानातनं नारळ आणताना कुठल्या पद्धतीने आणतीस, ते कसं वाजवतीस, त्याच्यातनं आवाज कसा यायला पाहिजे, त्याचे डोळे कसे असायला पाहिजे. नारळाचे डोळे असतात, डोळे कसे असायला पाहिजे, त्याच्यात पाणी किती असायला पाहिजे. हां, हे सगळं एक मोठं प्रवचन झालं. आणि सांगितले तांग तांग असा वाजायला पाहिजे. ते जे काय डोळे असतात ना, ते जरासे काळसर पडलेले असायला पाहिजे, पांढरसर असू नये, बरोबर आहे ना, तर काळसर पडलेले असायला पाहिजे. आणि असं हलवलं तर पाणी असायला पाहिजे. हां, आणि ते हलवलेलं पाणी 2 प्रकारे पाण्याचा आवाज येत नाही म्हणाल्या. एक पूर्ण भरलेलं असेल तर आवाज येत नाही, आणि पूर्ण खाली असेल तर आवाज येत नाही. हे बघून आणायचं. हां, तेव्हाच आतलं खोबरं जाड असतंय. आणि खोवतीस कसं, वाढवतीस कसं. हां, मग ते पहिला त्याच्यावरचं सगळं हे काढते, कात्या वगैरे काढते. बरं, कात्या काढते आणि नंतर ते वाढवते, आणि नंतर ते आमच्याकडं वरवंटा, पाठा वरवंट्यावर ठाक म्हणून असं फोडायचं. हरकत नाही. आजपर्यंत तू वाढवलेल्या त्या नारळामध्ये बरोबर 2 बकल झालेले किती वेळा. उभं किती वेळा झालं आणि वाकडं तिकडं किती वेळा झालं हे मला सांग. पुढचं तेवढंच येते कट, आणि पाठीमागचं तेवढंच राहते, असं सगळं होते ते. किंवा मग का असं होते, लक्ष नसते तुमचं. हां, उद्या ये म्हणाल्या, मी प्रपंचाचं तुम्ही विचारल्या म्हणून सांगायला लागलोय. उद्या ये म्हणाल्या, आणि मधलूर दादा आईंच्या समोर बसलेले. हां, आणि ही आली भजन संपल्यानंतर भेटायला आलेत म्हणून. आणि मधलूर दादा नारळ घेऊन त्याला असं 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 ते पॉलिश पेपर असते की ते घेऊन तासात बसलेत. हिला काही कळेना काय हे. मग हिला बसले, मधलूर दादा असं केलं, सेवा आहे मला ही. मला विचारू नकोस कशाला सांगितलेत काय म्हणून. तेवढ्यात आई आल्या. नारळ आधी स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे असं. तुम्ही वाढवताना त्याचे थोडे अजून राहिलेले असतात म्हणून वाकडं तिकडं होते. पूर्ण स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. आणि खोवताना ते परत त्याच्यातले हे पडतात का त्या, तेही असू नये, एक एवढं रेष पडू नये. आणि आता खोतीस कसं म्हणाले. बापरे. हां, म्हणजे प्रपंचाचं तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. हां, खोतीस कसं. तर नारळ आम्ही ठेवतो, विडीवर गार 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 ठेवतो. एंड जे पोर्शन आहे तेच आधी सगळ्या साईडने खोवून घ्यायला पाहिजे. हळूहळू त्याच्या पुढचं असं खोवून घ्यायला पाहिजे. अशाच पद्धतीने घ्यायला पाहिजे. असं घ्यायचं कधीच नाही. नारळ आम्ही असं खोवतो असं नाही, हे खोवायचं आहे, हे असं खोवायला पाहिजे. का तर आज तुला एवढंच पाहिजे ताजं नारळ, ते तेवढंच खोवून घे आणि ते तसंच ठेव. ओलं कपडं घालून ठेव, तर काय प्रश्न आहे. दुसरं आमच्याकडं रोज लागणार, तर दुसऱ्या दिवशी परत तेवढंच खोवून घे. ते जसं छान दिसतंय दिसायलाही, नाहीतर मध्येच असं खोवून ठेवला
तर टक्कल पडल्यासारखं दिसतंय म्हणाल्या. ते नारळ खवलं म्हणून असं खवायला पाहिजे. हे बघ आता दाखवते म्हणाल्या. आणि हे मधलूर दादा बसलेले, जा रे विळ घेऊन ये. आणि मधलूर दादा खोवून दाखवले तिला नारळ. रोज खवत तिकडं सेवा. हां, म्हणून अगदी पद्धतशीर सावकाश आणि आवाज येता कामा नये तितकं सावकाश आणि सुंदरपैकी नारळ खवून ते बघितलं. आई सांगितली, हे आई सगळं तुमच्यामुळं मला शिकायला मिळालं. बायकांनी अंगभर कपडे घालायचे, पदर इकडं तिकडं झालेलं चालायचं नाही. मंदिरात यायचं असेल तर ह्याच पद्धतीने यायचं. ह्याच्याबद्दल आणि हौशेने यायचं, आनंदाने यायचं. मंदिरात यायचं म्हटलं तर तोंड वाकडं करून यायचं नाही. मला उत्साह मिळणार आहे, तिकडं आनंद मिळणार आहे, मला माहेरी जाणार आहे मी, तिकडं आई मला भेटणार आहेत, ह्या भावनेने यायचं. आणि पुरुषांनासुद्धा छानपैकी मोठ्यांदा म्हणायचं, पॅन्ट शर्ट घालायचं, जग कसं आहे त्याच्याबरोबर राहायचं. हां, आणि पैसा सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे. पैसा ह्याच्याबद्दल पुरुषांना अक्कल कमी असते असं म्हणायचं. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो. एक दिवशी सेवा होती मला हरिमंदिरात, 4 वाजताची सेवा होती. आणि माझे चप्पल जरा झिजलेले चप्पल घ्यायचे होते, म्हणून लवकर व्हायला पाहिजे. 3:30ला मी निघायला पाहिजे, म्हणजे 4ला पोहोचतो. चप्पल एक आणायला पाहिजे म्हणून बाहेर आलो. एक रिक्षा केली, 2 किलोमीटर दूर असलेल्या बाट्याच्या दुकानात गेलो आणि त्यावेळेला 45 रुपये 95 पैसे देऊन चप्पल घेतलो आणि त्याच रिक्षाने हरिमंदिरपर्यंत आलो. हरिमंदिरासमोर आईंच्यासमोर रिक्षातनं उतरलो आणि त्या किती म्हटलं त्यावेळेला 2 रुपये 3 रुपये काय दिले त्याला आणि आत आलो. आता रिक्षातनं आलं आहे म्हटलं तर माझं गतच बदललं, की स्टाईल बदलली. असं 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 स्टाईलमध्ये आलो. आई खिडकीतनं सगळं बघितल्या आणि या रावसाहेब आतनंच, या रावसाहेब आणि मी एकदम साष्टांग तिथंच नमस्कार बाहेरच्या बाहेर. आणि आई जे आपल्या मग काय रिक्षातनं आली स्वारी म्हणाल्या. मग सगळं सांगितलं. आई चप्पल माझे झिजलेले आहे आणि म्हणून इकडेही एक यायचं होतं, 4 म्हणजे 4 चुकवायचं नाही, आईंचं सेवा आहे म्हणून मी 3:30ला एक रिक्षा केली आणि बाटा दुकानाला गेलो आणि 25 बघा हे छान आहेत की नाही चप्पल सांगा, असं आईनं बरं. ते एक आम्हाला हाऊस होतं. शर्ट असलं तर बघा हे आई छान आहे की नाही शर्ट, पॅन्ट असलं तर बाई काल घेऊन आले बरं छान आहे की नाही, असं सगळं होतं. आई तेही हां छान आहे, मस्त आहे. हां, आणि त्याला जरासं ह्या बाजूला हे करून घेतोस काय बघ असं वगैरे तेही सांगायचं. चप्पल हां छान आहेत, होय रिक्षा करून गेलास, बाटाचे चप्पल आणलास. हां, मला 2 प्रश्न आहेत. एक, ते चप्पल उद्या घेतलं तर चाललं नसतं काय, पहिले प्रश्न. आत्ताच सेवा करायच्या टायमाला तुला त्याची आठवण का व्हावी. नंबर 2, रिक्षात करूनच जायला पाहिजे काय, पैसे जास्त झालेत. हे बघ अर्जन्सी असेल तर 1,00,000 रुपये खर्च कर, मी तुला काही विचारत नाही. छान शौकीसाठी असलं काहीतरी केलंस ना अजिबात चालायचं नाही. हां, काय जरूर आहे, काय जरूर नाही आहे. तू खरं म्हणजे तुझ्या घराच्या समोर एक चांभाराचं दुकान आहे, छान चप्पल विकतोय तो, 12 रुपये 25 पैशाला एक देतोय तुला आणि 45 रुपये 95 पैशाची तू चप्पल आणलास. काय म्हणून सांगायचं आहे तुला, मी एक मोठा कुलकर्णीचा मुलगा म्हणून सांगायचं आहे, हे करायचं आहे. कोणी असू दे, तो टाटा बिर्ला असू दे, हे शब्द वापरले त्यांनी. पैसे खर्च करत असताना अर्जंट असलं तर 1,00,000 करू दे आणि अर्जंट नसलं तर 1 पैसा खर्च करत असताना 100 वेळा विचार करू दे. भाजी आणता म्हणाल्या, भाजी आणायला जाता, गेला काय तुझा बाप जातोय, कांदे 1 किलो घाला, भेंडी 1 किलो घाला,
चवळे काय 1 किलो खाला आणि तोंडली 1 किलो खाला, असं पिशवी त्या बाईला देतोय. ती सगळे कुचके ह्याच्यात घालते आणि हा घेऊन येतोय. परमेश्वरांनी डोळे दिलेत. हा ते व्यवस्थित बघून कवळे आहेत की काय आहेत आणि ताजे दिसतात काय, आज आणलेले आहेत काय, हे सगळं बघायला पाहिजे. असं आणायचंच नाही. आणि बरं एवढं सगळ्यानंतर ती सांगितली 100 रुपये झाले, देऊन आलास. कितीला किती माहीत आहे की तुला? नाही. चुकलं. भेंडी पाहिजे तुला. भेंडी कशी म्हणून विचारलास काय तू? 20 रुपये किलो म्हटले आणि बाजूला जाऊन विचारलास काय? तिकडं 15 किलो असले आणि दोघांच्यामध्ये 15 आणि 20 रुपयामध्ये फरक जर असला तर 20 घे. हे ताजे आहेत आणि ते जुने दिसतात तर 20 घे, मी काही म्हणत नाही. पण ती ताजेच 15 रुपयाला विकायला लागले आणि काय तुझ्याकडे खिशाचे पैसे जास्त झाले म्हणून तिला द्यायचं? चौकशी करायची. पहिला हे तर कसं तिचं कसं बघायचं. नंबर 2, आता ती 20 रुपये म्हणाली, अगदी ती 15 रुपये म्हणाली की नाही, तिलाही 12 रुपये करा की म्हणायचं. हां, आणि 12 घासाघीस करायची आणि 12 रुपयाने घेऊन यायचं. लक्षात आलं? असं सांगितले. दुसऱ्या दिवशी मला चल रे म्हणाल्या भजन संपल्यानंतर. मग खुश मी, आई बोलवल्या म्हटलं तर कुठेही जायला खुश. एक हातात पिशवी धरल्या आणि हे धर म्हणाल्या. ती पिशवी मी घेतली. दाड 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 भाजी मार्केटला आल्या. त्यांचं स्पीड म्हणजे वॉकिंग हाय हाय, ते काय प्रश्न आहे, आम्ही पळायलाच पाहिजे. एवढं स्पीड, एवढं स्थूल देह असलं तरी चका 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 इलेक्ट्रिक ह्याच्यासारखं चालायचं. आम्ही पळत पळत त्यांच्या पाठीवर यंग असून जायचं. आणि कसं दिलास दादा? हे एवढंसं पोरगं जरी असलं तरी आईंच्या तोंडातनं दादा म्हणून शब्द यायचा. कसं दिलास दादा? आणि तो 8 रुपये 10 रुपये काहीतरी सांगितला. तर बरं म्हणणार. पुढे गेल्या. मला काही कळेना. 4 दुकानाकडे गेलं. एकाकडं जे काय सांगितलेलं ऑलमोस्ट 4कडं एकच रेट आलं. सगळ्यांनी एकच रेट सांगितलं, काय फरक पडला नाही. आणि चल म्हणाल्या. काही घेतल्या नाही, सरळ परत येऊन टाकल्या. मध्ये आल्यानंतर आईनं विचारलं, आई काय घेतला नाही? काय उत्तर द्यावं आईने? आईच्यासारखी जिला मी महालक्ष्मी म्हणतो तिने उत्तर दिलं. त्याने 8 रुपये सांगितले आणि मी जास्तीत जास्त 6 रुपयाला मागू शकले असते. माझ्याकडे 5च रुपये होते म्हणून घेतले नाही. काय फरक पडतोय म्हणाले. आज एक दिवस आमटी भात खाल्लं तर संपलं बा, काय फरक पडते? अन्न वेस्ट केलेलं अजिबात आवडत नव्हतं. हां, धान्य वेस्ट केलेलं अजिबात आवडत नव्हतं. आणि शुद्धता आणि स्वच्छता ह्याच्याबद्दल तरी अत्यंत ग्रेट. प्रपंचाबद्दल 16 ओळं अनेक. तुमचं 16 ओळं म्हटलं तर 16 म्हणजे मला बोलून विचारले, मडी अंद्रे येनो कन्नडमध्ये. मडी अंद्रे येनो, मडी म्हणजे 16. कन्नडमध्ये अनेक शब्द आहे. मडिवाळा, मडिवाळा म्हणजे धोबी. धोबी जे कपडे आणून देतोय ते मडी. म्हणजे थोडक्यात काय झालं, धुतलेले, स्वच्छ धुतलेले हे नेसून पूजा करायचं म्हणजे तर 16. तुमचं जे काय 15 वर्षाच्या पाठीमागे आणलेलं जे काय धाबळी म्हणून जे काय प्रकार आहे आणि ते कधीच पाण्यात भिजवायचं नाही, हे करायचं नाही, तेच रोज रोज गुंडाळायचं, तेच रोज रोज करायचं. आंघोळ तरी करता की नाही असं विचारायचं. पूजा करायला पाहिजे, त्यात काय प्रश्न नाही. आंघोळ करा आणि जास्त त्याच्यापेक्षा उपस्कार करू नका. मग आईनं मी विचारलं, आई सगळे मंत्र येत नाही मला. मग काय म्हणा, बालोपास ना. श्री गणपते विघ्ननाशना मंगलमूर्ते म्हणायच्या, ते संपून जायचं. आणि आजही मी तसंच पूजा करतो. ते मनातल्या मनात म्हणतो किंवा जोरात म्हणतो ते लहर असल्यासारखं. पण प्रपंचामध्ये दक्ष असायलाच पाहिजे, तेव्हाच तुमचं ह्याच्याकडं लक्ष लागते म्हणायचं. परमार्थामध्ये इतकं 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 दक्ष असायला पाहिजे. प्रपंचाचं सांगतो, आईंच्या
आत्ताचं जे निवासस्थान आहे त्याच्या पाठीमागे विहीर आहे. विहिरीतनं पाणी ओढून त्या बाजूच्या बॅरलमध्ये भरायचं काम असायचं. आणि ते आम्ही पाणी सोडायला गेलं की पाणी 1, 2, 3 असं ओढायच्यात हातातनं दोर सुटणार, रप्प दिशीत एक घागर आत पडणार. आतनं कुठं असायचं कोणास ठाऊक काही, तिथनं लक्ष कुठं आहे कोणते, तुमचं लक्ष विचलित झालं म्हणून तरच पडलं. लक्ष 3कडं कायम असायला पाहिजे म्हणायचं. आणि आमचं ते त्याच वेळेला चुकते. हां, एक दूध तापवताना लक्ष असायला पाहिजे, नाहीतर ऋतू येऊन सगळं रटराट होऊन आमच्या तरी 5 भांडी सगळे जळून गेलेत. फोडणी घालताना लक्ष असायला पाहिजे. ते फुटल्यानंतर किती वेळानं, नाहीतर ते करपते. आणि तिसरं आमटी करताना हां, आमटी जमलं तर सगळं जमलं असं म्हणायचं. म्हणून त्यांना सगळं आवडत होतं. त्यांना हे आवडत नव्हतं, ते आवडत नव्हतं, नाही. सगळ्यांचं गोड कौतुक करायला त्यांना अगदी आनंद होता. पण प्रपंचामध्ये परमेश्वराला विसरून करता म्हणून तुमचं लक्ष लागत नाही एवढं ते म्हणायचं. प्रपंचामध्ये परमार्थ साधा म्हणून तुम्ही हे करत असताना एकदम ते सोडा आणि जप मार करत बसा असं म्हणत नाही मी. ओम नमः शिवाय म्हणत चपाती लाटायला काय बिघडले. नाहीतर आता चपाती कसा लाटतो ते जर आई बघितले असल्या तर मला माहीत नाही. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आमचे पुरुषांनी व्यवस्थित कपडे घालायला पाहिजे. कुठल्या फंक्शनला चाललास त्या मगाशी आता कोणतरी मला म्हटलं आता कॅज्युअल्समध्ये आलं की फॉर्मल्समध्ये आला काहीतरी. आणि तसं कुठल्या फंक्शनमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही जायला पाहिजे. मेकअप करून जायला पाहिजे. छानपैकी असायला पाहिजे. उगीच काहीतरी खोळसटसारखं दिसायचं नाही. हां, हरिमंदिरातला आहे असं वाटायला पाहिजे म्हणायचं. प्रेझेंटेशन तुमचं असं असायला पाहिजे की हा हरिमंदिराचा आहे, हां असं वाटायला पाहिजे. डिसिप्लिन्ड असायला पाहिजे. सिस्टमॅटिक असायला पाहिजे. चप्पल कसे काढायचे पासून हो, चप्पल कसे काढायचे घरात मध्ये मंदिरात म्हटल्यावर एकदम तुम्ही काढताय हो 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 करून. घरात इकडे होते की थांबा, तुमच्या घराच्या समोर कोणतरी आलं तर हे बहुतेक मंदिरचे आहेत असं वाटायला पाहिजे. चप्पल ह्याच्यामध्ये पद्धतशीरच ठेवायला पाहिजे. आणि कपडे तुम्ही धुतले, मला विचारले तुझे कपडे कोण धुतात. मी 21 वर्षाचा 22 वर्षाचा होतो. आई म्हणालो का तुला काय धाड पडले होय तुझे कपडे तू धू उद्या बसणार. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, परवापर्यंत माझे कपडे मीच धुतो. हां, त्याच्यात काय आहे का नाही का बाबा असं त्यांचा प्रश्न. आणि नीटनेटकं असायला पाहिजे. आणि काय रोगरुजीन होते. आई बघून घेतील नाही, डॉक्टरकडे जायला पाहिजे. हां, असलं काहीतरी खुळसटपणा चालायचं नाही. डॉक्टरकडे जायला पाहिजे, डॉक्टरला दाखवायला पाहिजे, पण आईंची परवानगी घेऊन जायला पाहिजे. आईना सांगा आई बरं नाही आहे, मला ताप येतं, मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते, एवढं सांगून जावा की. हां, पण डॉक्टरकडे जायला पाहिजे. ते काय सांगतात त्याप्रमाणे औषध पाणी करायला पाहिजे. बघून घ्यायला सद्गुरू आहे, पण मनामध्ये एक शिस्त निर्माण झाले नाही तर परमार्थ काय साधणार आहेत. एका ठिकाणी स्वस्थ, डोळेसुद्धा मिटू नकोस, स्वस्थ पाय न हलवता, हात न हलवता किती वेळ बसू शकतोस असा प्रश्न विचारले. परमार्थाची गोष्ट बोलता कसं शक्य आहे म्हणायचं. म्हणून मी मंदिरात घट्ट बसायचं, पुस्तकाकडंच बघायचं, भजनच म्हणायचं, दुसरं तिसरं काय नाही, मांडी घालूनच बसायचं, मांडीवरतीच पुस्तक ठेवायचं. का तर ते स्वस्थ बसायला शिकवण्यासाठी. नाहीतर तुमचा हात अखंड हलत असते, पाय अखंड हलत असतात, ह्या सगळ्या. म्हणून प्रपंचाशिवाय परमार्थ करायचं त्यांना कधीच पटलं नाही, त्यांच्या गुरूनही पटलं नाही. हां, आणि त्या
कोणाच्या तरी घरी जात होत्या की नाही? हो, जात होत्या की. जाता 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 कोणाचं तरी घर दिसलं तर काय म्हणता म्हणून आज जात होत्या. हं. मग आम्ही विचारणार, आई त्यांच्याच घरी गेला, आमच्या घरी का नाही? हं. मग तिकडं रिपेरी करायचं होतं. त्यांच्या घरामध्ये जाऊन जरा रिपेरी करायचं होतं म्हणून गेले. नाहीतर काय नाही, आपल्यापुरतं आपण. त्या स्वतः चहा करायच्या. चहा अजिबात आयुष्यात पिले नाही, त्याच्याकडे बघितलं नाही, पण त्या चहा करायच्या. आणि तसला चहा आजपर्यंत मी आयुष्यात पिलो नाही. कोणीतरी मला विचारलं चहा घेत नाही का म्हणून. ते पिल्यामुळं माझ्या अंगात ते मुरलेलं आहे. आणि कसा चहा करायचा? हा, साखर असं असं उडवायचे हो, पण एक कण खाली ओढायचं नाही. म्हणून प्रपंचाकडं तुम्ही पूर्ण लक्ष दिला. कर्तव्य आहेत. प्रपंच म्हणजे कर्तव्य आहे. परमेश्वराने तुम्हाला आणून दिलेलं आहे. प्रारब्धाने सगळे जुळलेलं आहेत. तर तिकडे कर्तव्य बुद्धी ठेवून प्रपंच करायलाच पाहिजे. ह्याच्यापुढे चालत नाही. एक माणसाला हरिमंदिर ठेवून घेतले नाही. आम्ही इकडंच राहतो, इकडंच राहतो, इकडंच राहतो म्हणतो तर नाही. तू काय की तुझी बायको काय की तुझी सासू काय की तुझी आई की तिकडंच. 3 वेळा सांगितले, किती वेळा जमते ते बघा. परमार्थ सांगितलं बस की आणि प्रपंच. म्हणजे रामदास स्वामींनी जे संसारिकांना जो बोध केलेला आहे हा. तो माऊलींनी प्रत्यक्ष आचरणात आणून हो, दाखवलेला आहे. हो, हो. म्हणजे सबसंतन की जय असंच म्हणावंसं वाटतं की सगळ्या संतांचं सांगणं एकच, माऊलींनी ते प्रत्यक्ष कृतीत आणून 100% दिलं. म्हणजे सगळ्यांना समजावून दिलं कसं करायला पाहिजे हो, प्रपंच. हो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक सकाळी बारीक- उठल्यापासून रात्री निजेपर्यंत कसं आणि काय असायला पाहिजे ते आईंनी फार छान उलगडून सांगितलंय. मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की पोळ्या करताना सुद्धा आता असं असतं किंवा सगळीच तरुण पिढी म्हणा, सगळेच म्हणजे हा, आता हो, हो. 8 पासून 60 पर्यंत सगळे. हो, पूर्वी तरी व्यवधानं कमी होती तरी लक्ष लागत नव्हतं. आता तर काय भयंकर वाढलेली आहेत. हो. तर त्यांना असं आईंच्या बोधाचं सार किंवा असं उपासना चांगली व्हायला पाहिजे, आईंना आवडेल अशी, तर ती कसं करायचं ह्याबद्दल काय सांगा? हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलाय. सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे की आजची पिढी, त्यांचं असं म्हणणं आहे, आजची पिढी तुम्ही साहित्यिक एक सभेमध्ये बघितला तर तुम्हाला आजची पिढी दिसत नाही. एक मोठा साहित्यिक आहे आणि त्यांचं आज भाषण आहे असं म्हणून तुम्ही तुमच्याच कॉलेजमध्ये करत असाल तर तिथे सगळे आमच्यासारखे डोके पिकलेले किंवा डोकं नसलेले एवढेच लोक आलेले असतात. हां, कोणतं तरी मोठ्या कवीचं कार्यक्रम आहे, काव्य वाचन आहे, तुम्ही तिकडं आजच माझ्या मामाचा फोन आला, एवढ्या मोठ्या साहित्याचा कार्यक्रम ठेवलो, जेवण ठेवलो, चहा ठेवलो, हाय टी ठेवलो, हे ठेवलो आणि ते थिएटर आम्ही घेतलो. त्या थिएटरची कॅपॅसिटी 1100 आणि आले 11. विचार करा. आणि तेही गुरुनाथ तुझ्या आणि माझ्या वयाचे. हे फार दुःखाची बाब आहे. पण आज माझा छाती ठोकपणे सांगतो, हे एकच एक ठिकाण परमपूज्याईंचं असं आहे जिथे यंग जनरेशन इज स्टील अलाइव्ह. लहान मुलांपासनं बालोपासने ज्यांनी ते गुंतवून ठेवलेलं आहे. आई बापांना एकच विनंती आहे, त्यांना बालोपासनेला पाठवा, बाकीचं काय करू नका. आणि हळूहळू त्या वातावरणात ते रंगायला लागले की तुम्हाला आनंद वाटते आणि त्याच्यात गोडी खरी आहे त्यांना लक्षात यायला सुरुवात करते. आणि त्याच्यात गोडीच निर्माण झाली नाही तर ते हातात मोबाईल घेऊनच बसणार की हो. आणि त्या मोबाईलमध्ये आता आम्हाला घुसायला पाहिजे, परमार्थाला घुसडायला पाहिजे, म्हणून हे सगळं उसाबेर करायला लागलो आहे. आम्ही सगळे जे काय आता बोलायला लागलेलो आहे, आईंचे उदाहरणं सांगायला लागलेलो आहे, आईंच्याबरोबरच्या आठवणी ज्या सांगायला लागलेल्या आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आता ही एक मीडिया आहे. म्हणून त्यांना हे पोचवण्यासाठी असं करावंच लागणार आहे, त्यात काय प्रश्न नाही. म्हणून बघा, तुम्ही बघा काहीतरी यूट्यूब नावाचे काहीतरी एक असे हे असतात, त्याच्यामध्ये काय काय मुलं बघतात असं बघितला तर त्यांचं ते सिलेक्टेड एरिया असते ते बघतात. आणि मोठे एक पिक्चर बघा तर कंटाळा येतो, दुसरं बघितलं तर कंटाळा येतो. माझी एक गुरुभगिनी आहे,
ती म्हणाली, दादा सगळं बघून बघून कंटाळले, पण यूट्यूबवरती सगळ्या श्रेष्ठ श्रेष्ठ संतांचे प्रवचन मिळतात, ते ऐकते. मग ते ऐकायची बुद्धी पण त्यांना निर्माण करून देऊया. ते आपल्या हातातच असलेल्या मोबाईलमधनं बघू देत. ते एवढ्या थोर थोर संतांचे आपल्याला मिळतात, ते ऐकू देत. परमपूज्य यांचेच कितीतरी आम्हाला यूट्यूबवरती मिळतात, ते ऐकू देत की. हां, आणि त्याच्यासाठी आम्हाला जरासं आई वडील म्हणून जे कोण आहेत, वाडवडील माणसं, आता तर श्लोक शिकवायला येत नाही, रामरक्षा करायला सांगायला येत नाही. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप्छंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग तद्ध्यानम. कोणाला येत नाही, आजोबालाच येत नाही, तर तो नातवाला काय शिकवणार. हां, त्यावेळेला आमचे आजोबा आम्हाला शिकवल्यामुळे एवढं तरी येते, पुढचं विचारू नका. पुढचं आमचं जे काय आहे, आणि फक्त नामस्मरण आणि बालोपासना, आणि त्यामुळं बाकीचं काय नाही. आजच्या पिढीला ह्याची आवश्यकता खूप आहे. म्हणून जे आमचे काय प्रकाशन आहेत त्यांना कंपल्सरी वाचायला द्या, एकदा वाचून घ्या. इंग्लिश मिडियम झाले आता, ते महत्त्वाची गोष्ट आहे. इंग्लिश मिडियम असल्या कारणानं तुम्हीच वाचून दाखवावं लागणार. म्हणून एक 10 मिनटं 15 मिनटं रोज तुम्ही पण मोठ्यांदा वाचायचं काम करा. त्यांना बसून घ्यायचं, मोठ्यांदा वाचायचं. तेवढं झाल्यानंतर तुम्ही कुठेही जायला फ्री आहे. त्याचा परिणाम खूप होतो. त्याच्यातनं त्यांच्या अंतःकरणामध्ये हे गोष्टीबद्दल प्रेम निर्माण होते. अरे पुढं काय आहे, आम्ही कसं सिरियल पुढं काय आहे असं म्हणतो ना, तसं ह्याच्यात पुढं काय आहे असं निर्माण होते. आणि सगळं जादू करून ठेवलेलं आहे. खरं म्हणजे काल तुमचा मुलगा त्या सेवेला गेला, किती बरं वाटलं मला. काय तो काय म्हातारा आहे, हां, यंग जनरेशन इज इंटरेस्टेड. आणि आता तुम्ही बघितला कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कॉर्पोरेट लेक्चर संतांचे ठेवतात, आहे की नाही. हां, मग आई असल्या तर एक एक आईंचंही तेच म्हणणं होतं, कॉर्पोरेटमध्ये जाऊन बॉम्ब टाकायचं. म्हणून हे जे कोण आता मुंबईकर सगळे येत आहे, हे कॉर्पोरेटवालेच होते. आणि त्यांच्या खिशात नित्योपासना घातली आईनी. विचार करा, आज ते सगळे लोक इथे बसलेले, तिकडे सगळे बसलेले लोक, मोठमोठे काय काय पाहिजे असू देत, घरामध्ये आईंचे सगळे प्रकाशनं आणि थोडा वेळ आईंच्यासाठी नक्की काढून ठेवणं. जवळ असलं तर मंदिरात नक्की जाणं, एवढं मात्र 100% करतात, त्याच्यापेक्षा नाही. बोला. म्हणजे या ज्या टेक्नॉलॉजी आहे, नवीन जी काय म्हणतात अपग्रेडेड टेक्नॉलॉजी, त्याचा वापर आईंचा प्रचार प्रसार आणि आईंचा बोध आपल्यापर्यंत यावा ह्यासाठी नक्कीच व्हायला पाहिजे. बरोबर ना. नक्की 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 व्हायला पाहिजे. आणि चाललेलं आहे, मला आनंद आहे त्याचा. आईने पण असल्या तरी ते हेच इंट्रोड्यूस केले आहेत. ते कारण मला सांगायचं आहे, खुल्ला टेक्निकली व्हेरी साऊंड होत्या त्या. टेप रेकॉर्डर आणून पहिल्या दिवशी दाखवल्यानंतर मला म्हणाले, ठीक आहे मला शिकव. मी म्हणणार आता रेकॉर्ड कसं करायचं मला शिकव. म्हणून स्वतः त्या एवढं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवले. प्रवचन करत असताना रेकॉर्डिंग ते चालू आहे की नाही असं विचारायच्या. मग ते चालू आहे ना तुमचं डब्बा. मग नंतर बोलायच्या. म्हणजे त्यांना रेकॉर्डिंग पाहिजे. त्यांनी एवढं आमच्यासाठी प्रवचनं रेकॉर्ड करून ठेवले म्हणून किती बरं आहे खरं म्हणजे. हां, ते सगळ्या जगभर पसरावं असं माझी इच्छा आहे. चला, आणि काय संपलं. खूप खूप धन्यवाद. कलावती नाव आईंनी कसं सार्थ केलं, त्यांचे निरनिराळे पैलू आज तुम्ही उलगडून दाखवलेत. आज तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. परमपूज्य यांच्या जीवनचरित्रावरील पॉडकास्ट आपण पाहत आहोत. गुरुनाथ दादांनी आज परमपूज्य आईंचे निरनिराळे पैलू त्याच्यावर छान प्रकाश टाकलेला आहे. आपण सर्वही आपल्या जवळच्या उपासना केंद्रांमध्ये अवश्य जावं. आता दादांनी तो उल्लेख केलेला आहे की मंदिरामध्ये जरूर जावं. आईंची जी प्रकाशनं आहेत ती वाचनात ठेवावीत आणि आपलं एकूणच संसार सुखमय होईल असे प्रयत्न करावेत. लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता
श्री कलावती माता की जय.